नमस्कार. तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण धनत्रयोदशीच्या या पावन पर्वावर एक पौराणिक कथा सादर करणार आहोत, जी आपल्याला या सणाचे महत्त्व आणि त्याच्याशी संबंधित परंपरांबद्दल सांगेल. धनत्रयोदशी, ज्याला धनतेरस असेही म्हणतात, हा दिवाळीच्या सणाची सुरुवात करणारा दिवस आहे. हा कार्तिक कृष्ण त्रयोदशीला साजरा केला जातो. या दिवशी भगवान धन्वंतरी, देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते. आज आपण ज्या कथेबद्दल बोलणार आहोत ती आहे यमदीपक आणि एका तरुण राजकुमाराची. खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एक पराक्रमी राजा होते. त्यांचे नाव हेम होते. ते आपल्या प्रजेसाठी एक आदर्श राजा होते, पण त्यांच्या मनात एक चिंता होती. एका ज्योतिष्याने त्यांना सांगितले होते की त्यांच्या तरुण मुलाच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी सर्पदंशाने मृत्यू होईल. देवर्षी, प्रणाम. मी खूप चिंतेत आहे. माझ्या मुलाच्या अल्पायुष्याचे रहस्य मला व्यथित करत आहे. नारद मुनी, राजन, शांत व्हा. नशिबाचे भोग कोणीही टाळू शकत नाही, परंतु खबरदारी आणि भक्तीने ते काही प्रमाणात टाळता येते. हेमा, काही उपाय नाही का देवर्षी? नारद मुनी, एक उपाय आहे देवी. कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी, तुमच्या मुलाच्या लग्नाच्या 4थ्या दिवशी, संपूर्ण घर दिव्यांनी उजळून टाका. मुख्य दरवाजाजवळ एक मोठा दिवा लावा. हा दिवा यमराजांसाठी असो, जेणेकरून ते तुमच्या मुलाचे प्राणहरण करायला येऊ नयेत. याला यमदीपक म्हणतात. नारद मुनी आशीर्वाद देऊन निघून जातात. राजा हेम आणि हेमा यांना थोडे समाधान वाटते. राजा हेम आणि हेमा यांनी नारद मुनींचे म्हणणे ऐकले. जेव्हा त्यांच्या मुलाचे लग्न झाले, तेव्हा लग्नाच्या 4थ्या दिवशी, धनतेरसच्या दिवशी, त्यांनी संपूर्ण महाल दिव्यांनी उजळून टाकला. मंचावर महाल दिव्यांनी चमकताना दाखवला जातो. राजकुमार आपल्या पत्नीसह खोलीत असतो. हेमा मुख्य दरवाजाजवळ एक मोठा दिवा लाते. सूत्रधार, त्या रात्री यमराजांचे दूत राजकुमाराचे प्राणहरण करायला येतात. यमदूत 1, हे काय, इतका प्रकाश? आपल्याला राजकुमाराला शोधायला हवे. यमदूत 2, पहा, तो दिवा किती तेजस्वी चमकता आहे. तो आपल्याला आत जाण्यापासून रोखत आहे. ते दिव्यापाशी थांबतात. तेवढ्यात देवी लक्ष्मीचा प्रवेश होतो. लक्ष्मी, हसून, तुम्ही कोणाला शोधत आहात? यमदूत 1, देवी लक्ष्मी, आम्ही राजकुमाराचे प्राणहरण करायला आलो आहोत. परंतु हा दिवा यमराजांच्या सन्मानार्थ लावलेला आहे. तुम्ही तुमच्या स्वामींचा अनादर करू शकत नाही? जे घर अशा प्रकारे दिव्यांनी प्रकाशित आहे. आज धन्वंतरी आणि लक्ष्मी पूजनाचा दिवस आहे. यमदूत 1, क्षमा करा देवी, आम्ही तुमचा आदर करतो. यमराज, काय झाले? तुम्ही राजकुमाराचे प्राण का आणले नाहीत? महाराज, महाल दिव्यांनी उजळून निघाला होता. मुख्य दरवाजाजवळ एक मोठा दिवा जळत होता, जो आम्हाला आत जाण्यापासून रोखत होता. देवी लक्ष्मीही तिथे होत्या. यमराज, गंभीरपणे, होय, मला माहीत आहे. तो यमदीपक होता. धनतेरसच्या दिवशी जो कोणी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावर दिवा लावतो, त्याच्या कुटुंबाला अकाली मृत्यूची भीती सतावत नाही. या दिवशी दीपदान केल्याने अकाली मृत्यूचा दोष टळतो. मंचावर पुन्हा राजा हेम आणि हेमा यांना दाखवले जाते, जे आपल्या मुलासह आणि सुनेसह आनंदी आहेत. सूत्रधार, आणि अशा प्रकारे यमदीपकाच्या प्रभावाने तरुण राजकुमाराचा जीव वाचला. दीर्घ आणि सुखी आयुष्य लाभले. तेव्हापासून धनतेरसच्या दिवशी यमदीपक लावण्याची परंपरा सुरू झाली. लक्ष्मी, हे पर्व केवळ यमदीपकासाठीच नाही. या दिवशी भगवान धन्वंतरींचाही जन्म झाला होता, ज्यांना आयुर्वेदाचे जनक मानले जाते. म्हणून या दिवशी आरोग्य आणि आरोग्याचीही कामना केली जाते. कुबेर आणि माझीही पूजा केली जाते, कारण मी धनाधिपती आहे. या दिवशी नवीन भांडी, सोने, चांदी खरेदी करणे शुभ मानले जाते, कारण यामुळे घरात धन आणि समृद्धी येते. सूत्रधार, तर पाहिलेत ना, धनत्रयोदशीचे पर्व किती महत्त्वाचे आहे. हे आपल्याला आरोग्य, धन आणि दीर्घायुष्याचे आशीर्वाद देते. या दिवशी दीपदान केल्याने आपल्या जीवनातील अंधार दूर होतो आणि सुख समृद्धी येते. आपल्या सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप खूप शुभेच्छा.